नमस्कार. ग्रेट भेटच्या या दिवाळी स्पेशल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत राज ठाकरे, पण नेहमीचे राज ठाकरे नाहीत, वेगळे राज ठाकरे, व्यंगचित्रकार राज ठाकरे. आज मी त्यांच्याशी राजकारणाविषयी बोलणार नाही. मी आज बोलणार आहे त्यांच्या व्यंगचित्राविषयी, व्यंगचित्र कलेबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे त्याविषयी. मी त्यांना विचारणार आहे, राजकारण हे त्यांचं पहिलं प्रेम आहे की व्यंगचित्र हे पहिलं प्रेम आहे? तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. मला नेहमी पडणारा हा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा व्यंगचित्रांबद्दल, व्यंगचित्र कलेबद्दल बोलता तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक दिसते. तुमचं पहिलं प्रेम कशावर आहे, राजकारणावर की व्यंगचित्र कलेवर? माझं खरं पहिलं प्रेम आहे क्रिएटिव्हिटीवर, ज्याच्यातनं काही याचा परत राजकारणाशी किंवा माझ्या पक्षाच्या नावाशी काही विषय नाही, परंतु काहीतरी नवीन क्रिएट करत राहणं, नवीन क्रिएट होणं एखादी गोष्ट. मला असं वाटतं माझं पहिलं प्रेम त्याच्यावरती आहे. मग ते व्यंगचित्र या स्वरूपात असेल, मग ते राजकारण या स्वरूपात असेल, ते ॲनिमेशन असेल किंवा इतर कुठचाही फॉर्म जो काही नवीन क्रिएट करतो, मला असं वाटतं माझं पहिलं प्रेम त्याच्यावरती आहे. व्यंगचित्रकला ही तुमच्या घरामध्ये लहानपणापासून आहे. म्हणजे तुमचं प्रेम सगळ्या क्रिएटिव्हिटीवर आहे, बरोबर आहे, पण तुम्ही जोडले गेलात ते व्यंगचित्र कलेशी. कसे जोडले गेलात? चित्रकला होतीच हातामध्ये. शाळेत असल्यापासून चित्र काढत होतो आणि मला असं वाटतं 5वी मध्ये असताना मी एकदा भाजलात म्हणजे? भाजलो म्हणजे एक गरम काहीतरी पदार्थाचं भांड माझ्या संपूर्ण अंगावरती पडलं आणि मी संपूर्ण भाजलो होतो. जवळपास एक 6 महिने मी घरी होतो आणि त्या 6 महिन्याच्या काळामध्ये दुःखद तर होतंच, परंतु थोडंसं माझं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी, माझ्या वडिलांनी वॉल्ट डिझनीची काही हे होती, पुस्तकं होती, तर ती कार्टून्स मी बघून करत असे. त्यावेळेला ते असं 5वीत तर होतो मी, आणि ते करत असताना बाळासाहेबांना असं जाणवलं की हात चांगला आहे. आणि त्यावेळेला त्यांनी मला 5वीत असताना त्यांनी मला डेव्हिड लोच्या स्ट्रिप्स दिल्या होत्या. म्हणजे हे काढून बघ असं वाटतं, एक अशा 4 फ्रेम्स असे त्याच्यामध्ये, कॉलोनियल फ्रेम वगैरे वगैरे त्यांचे. आणि मग मी ते काढायचं. मग त्याच्यातल्या सुधारणा बाळासाहेब सांगायचे किंवा माझे वडील सांगायचे की कसं व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे. कळायचं काही नाही फारसं त्याला. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं ती व्यंगचित्रकला किंवा व्यंगचित्राकडे वळायची आवड निर्माण झाली. आणि व्यंगचित्रकला म्हणाल ना, तर आता मीही का काढतो, तर त्याला माझ्याकडे उत्तर नाही. म्हणजे बाळासाहेबांना ही गोष्ट का करावीशी वाटली, माझ्या वडिलांना ही गोष्ट का करावीशी वाटली, किंवा मला ही गोष्ट का करावीशी वाटली. खरं सांगायचं तर कोणताही चेहरा आला किंवा कुठचीही बातमी आली, खास करून चेहरा आल्यावर तो डिस्टॉर्ट होऊनच येतो. दिसायलाच तसा लागतो तो. आता उदाहरणार्थ परवा तुम्ही अजित पवारांची नक्कल केली मनसेच्या कार्यक्रमामध्ये. तुम्ही जेव्हा अजित पवारांचं भाषण ऐकता, म्हणजे अनेक गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या नसतात. त्यांचा टोन, त्यांची हेल काढण्याची पद्धत, त्यांचं एकूण दिसणं, तुमच्या नेमकं काय लक्षात येतं? म्हणजे ते कार्टून बनवूनच तुमच्या समोर येतात माणसं. हो, म्हणजे तसंच ऐकू यायला लागतं की हा असा का बोलतो, हा असा का करतोय. एखादा माणूस दिसत असतो त्यावेळेला मला माझी जेव्हा आपण ज्याला स्कॅनिंग म्हणतो, असं ज्याला चालू असतं, त्याला याचे डोळे कसे आहे, त्याचं नाक कसं आहे, याचं पहिलं मला काय दिसलं. म्हणजे व्यंगचित्र काढता म्हणजे दिसताना तुम्हाला जेव्हा ते दिसायला लागतं समोर, मला असं वाटतं की समजा त्याचे डोळे असतील, समजा त्याचं नाक असेल, समजा त्याचे कान असतील किंवा त्याची जीवनी असेल, त्याचा समजा हा पोर्शन असेल किंवा कपाळाचा मोठा भाग असेल, तर मला बाकीचं आउट ऑफ फोकस मध्ये दिसतं आणि तेवढंच फोकस मध्ये दिसतं. ते पहिलं तिकडेच फोकस जातो आणि मग ते दिसायला लागतं तो. आणि अर्थातच असंख्य व्यंगचित्रकार आज जगामध्ये आहेत. हजारो व्यंगचित्रकार, लाखो असतील, मला माहिती नाही. मग ते ॲनिमेशनच्या स्वरूपात असतील किंवा इतर सगळे. मला असं वाटतं की त्यांची पण बघण्याची प्रोसेस तशीच असावी.
तसंच ते त्यांना दिसत असेल. कित्येकदा अनेक जण असे आहेत की आता साधी गोष्ट आपण लक्षात घ्या की समजा आपण पु ल देशपांडेंकडे पाहिलं किंवा आचार्य यात्रेंकडे पाहिलं तर मला असं वाटतं की त्यांना ड्रॉइंग येत नव्हतं, पण तीच गोष्ट ते शब्दात बरोबर मांडायचे. याचं कारण त्यांना ती गोष्ट बरोबर ती अचूक दिसायची. पण असं तुम्हाला कोणामध्ये काय काय दिसतं? म्हणजे खूप राजकारणी आहेत. उदाहरणार्थ तुम्ही मुख्यमंत्री जेव्हा झाले आपले पृथ्वीराज चव्हाण, तेव्हा कोणाच्याही लक्षात न आलेलं त्यांच्या बटीबद्दल बोललात. हे रोज आम्ही बघत होतो, पण आमच्या लक्षात नव्हतं आलं की पृथ्वीराज चव्हाणांच्या कपाळावर एक बट आहे. ती बट तुम्हाला पहिली दिसली का? असं कोणाचं काय काय दिसलं? मग मी त्यांच्याबद्दल बोललो होतो की ती बट नॅचरल आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांना चांगला एक फोटो, त्यांचा बट नसलेला फोटो बट कापून पाठवला आणि सांगितलं की याच्या पुढे हा छापा. आता इतक्या फास्ट रिएक्शन द्यायची गरज त्यांनाही गरज नव्हती. पण मला ज्यावेळेला मी त्यांना पृथ्वीराज चव्हाणांना पाहिलं जेव्हा ते आले, आता ते कुठेतरी मला असं वाटत होतं की त्यांना चेहरा पाहिल्यावरती मला असं वाटायला लागलं की त्यांची ते केसाची ती पद्धत वरती सरकवायची, नाही जसं ते देवानंदचं असतं ना कोंबडा. डोळ्यामधले त्यांच्या एक जे भाव आहेत किंवा ते जे हसणं आहे त्यांचं, असं पूर्ण चेहरा फाटेपर्यंत हसणं ज्याला म्हणतो आपण, असं ते हसणं, त्यांचं नाक, त्याची जी प्रपोर्शन्स आहेत ती वेगवेगळी विचित्र आहेत ती. तर मला त्यांना बघितल्यावरती असं मला वाटलं की 70च्या दशकामधले ते राजशेखर वगैरे होते ना, राजशेखरच विलन जे होते, मला वाटलं की तसा ह्यांचा चेहरा आहे. याचा अर्थ ते काय विलन आहे तसं नाही होत, पण त्यांचा चेहऱ्याची जी ठेवण आहे ती त्या प्रकारची आहे. म्हणजे तुम्ही विलासराव देशमुखांकडे बघा, तुम्ही विलासराव देशमुखांकडे जर बघितलं तर कुठे कुठे तुम्हाला एक झलक म्हणून तुम्हाला शत्रुघ्न सिन्हा दिसायला लागतो. नीट काहीतरी थोडंसं नीट ऑब्झर्व केलं ना तर जुना शत्रुघ्न सिन्हा जो होता, अशी मान ताट करून काहीतरी त्याच्यामध्ये आहे की जो शत्रुघ्न सिन्हाचा इन्फ्लुएन्स आहे. सो असं ते दिसायला लागतं. आता ते का दिसायला लागतं माहित नाही, पण ते दिसतं तुम्हाला. आणि हे मला वाटत नाही कोणाच्या लक्षात आलं की विलासराव देशमुख, आणि आता तुम्ही म्हणताय तेव्हा माझ्या लक्षात येत आहे अशी मान ताट ठेवण्याची जी पद्धत आहे. कदाचित विलासरावांनी आपल्या तरुण वयामध्ये शत्रुघ्न सिन्हाचे सिनेमे जास्त बघितले असतील, असंही झालं असेल, माहित नाही मला. पण हे मजेशीर आहे. म्हणजे तुम्हाला व्यंगचित्रकाराला जे दिसतंय, हा म्हणजे बघा ना, तर तो एखादी बंदुकीची बुलेट असते ना, बरं का, बंदुकीची बुलेट म्हणण्यापेक्षा आपण एक कसं कॅप्सूल कशी असते, कॅप्सूल आपण जी खातो ती कॅप्सूल, त्या कॅप्सूल सारखं डोकं आहे अजित पवारांचं. तुम्ही जर नीट हा जर त्यांचा वरड पाहिला तर असं उंच आहे ते सगळं, कपाळ मोठं आहे. आणि मला असं वाटतं तरुण वयामध्ये असताना मी तरुण वयातले जे फोटो पाहिलेत शरद पवार साहेबांचे, तेही तसेच आहेत, ज्याला ते बारीक होते. परंतु तो असा एक उभा चेहरा आहे. कोणाचा आडवा चेहरा असतो, कोणाचा चौकोनी चेहरा असतो, कोणाचा त्रिकोणी चेहरा असतो. आता ते तुम्हाला त्या चेहरा पाहिल्यावरती तुम्हाला ते दिसायला लागतं. ते जे फॉर्म्स आहेत, चांदणी कोणाचीच नसते, परंतु साधारणपणे हे फॉर्म असतात. अण्णा हजारेंच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला काय दिसतं? व्यंगचित्र म्हणून आपण बघायला गेलो ना, मग कॅरिकेचर म्हणून, तर मला असं वाटतं त्यांचं नाक आणि त्यांची हनवटी ही जर समजा तुम्ही बघितली तर ते जॉईंट व्हेंचर आहे. जॉईंट व्हेंचर आहे ते जॉईंट व्हेंचर आहे, त्याची हनवटी पण आणि नाक पण, ते सगळं मला असं वाटतं की त्यांच्या चेहऱ्यामधला तो जो भाग आहे तो कॅरिकेचरिंगसाठी खूप छान आहे करायला. आणि ते चेहऱ्यातलं त्यांच्या वैशिष्ट्य असं काय म्हणता येईल तर ते त्यांचं नाक आणि त्यांची हनवटी ही जी एकमेकांना. तुम्ही मगाशी असं म्हणालात की लहानपणी तुम्हाला वॉल्ट डिस्नीची पुस्तकं आणून दिली बाळासाहेबांनी? आणून नाही दिली, ती होती घरी. अच्छा, ती घरी होती, तीच घरी होती, ती फक्त माझ्या समोर ठेवली. पण हे सगळं जे आहे म्हणजे तुम्ही काढायला लागलात, तुमच्या मनामध्ये आवड निर्माण झाली, पुढे डेव्हलप कसं झालं? कारण तुम्ही एक महत्वाची गोष्ट सांगितली की व्यंगचित्रकाराला चित्रकला आली पाहिजे, मुळामध्ये रिअलिस्टिक ड्रॉइंग आलं पाहिजे. तर हे तुमचं पुढे कसं डेव्हलप झालं? शाळेनंतर मी जे स्कूल ऑफ आर्टला गेलो आणि जे स्कूल ऑफ आर्टला काय होतं त्यावेळेला, एका बाजूनी मला बाळासाहेब घरी एक पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, लहान असल्यापासून मी बाळासाहेब व्यंगचित्र करायला बसायचे. तर अनेकदा मी बाजूला बसून बघत असायचो आणि ते करताना मजा यायची. ते जे बघायला ना,
किंवा हे करायला पाहिजे अशी एक जी मजा यायची, त्या आनंदातनं मला असं वाटतं मी या ठिकाणी ओढला गेलो असेल. कारण खूप वर्ष बाळासाहेब स्केच करायचे, माझे वडील इंकिंग करायचे, वडील स्केच करायचे तेच इंकिंग करायचे, असं बरेच वर्ष चालू होतं. बाळासाहेब स्वतः स्केच करायचे आणि ते स्वतः इंकिंग करायचे. इंकिंगला पण ती बघायला मजा यायची. आणि माझ्या वडिलांमध्ये आणि बाळासाहेबांमध्ये जर समजा मी नेहमी म्हणतो की तो स्वभावाचा भाग जो असतोय, की बाळासाहेबांमधला एक जो बोल्डनेस किंवा माझ्या वडिलांमधला एक संगीताचा भाग, तर माझ्या वडिलांची जर समजा तुम्ही ड्रॉइंगची लाईन बघितली तर ती खूप थीन आहे आणि बाळासाहेबांची लाईन बोल्ड आहे. बोल्ड. तर कदाचित ती थीन लाईन, कदाचित त्यांचं ते व्हायोलिन आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची जी त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ड्रॉइंग मधली पण लाईन कदाचित थीन असेल, तो स्वभावाने असेल. आणि बाळासाहेबांच्या ड्रॉइंग मधला किंवा स्ट्रोक मधला भाग हा अत्यंत असा बोल्ड आहे. पण तुम्ही या दोघातलं काय घेतलं, कसं घेतलं? काय घेतलं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की कॅरिकेचरिंग एक भाग असतो. माझ्या वडिलांची तुम्ही जर फिल्म स्टारशी केलेली जुनी कॅरिकेचर्स आहेत, इतक्या सिम्प्लिफाईड, इतक्या कमीत कमी लाईन्स मध्ये त्यांनी जी काही कॅरेक्टर्स उभी केलेली फॅन्टॅस्टिक आहेत ती. आणि मला अगदी मनापासून सांगायचं ना, मला एक प्रकार जमला नाही फार, आणि तो म्हणजे पॉकेट कार्टून्स. जमला नाही म्हणण्यापेक्षा मला ना ते तेवढ्याशा स्पेस मध्ये ती गोष्ट करायची. आर के लक्ष्मण मला असं वाटतं किती वर्ष करत आहेत. बाळासाहेब करत होते फ्री प्रेस मध्ये असताना. माझ्या वडिलांनी महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला त्यावेळेला मला असं वाटतं 61 साली 62 साली महाराष्ट्र टाइम्स सुरू झाला. 62, 63, 64 मला असं वाटतं 2 किंवा 3 वर्ष माझे वडील हे महाराष्ट्र टाइम्सच्या फ्रंट पेज वरती बन्या बापू नावाचं त्यांचं पॉकेट कार्टून यायचं. 2-3 वर्ष, बरेच वर्ष होते. आणि मग एके दिवशी वडिलांनी ते सोडलं, कारण मला असं वाटतं त्याला मार्मिकची कदाचित तयारी सुरू झाली असेल. मार्मिक होताच त्यावेळेला. आणि त्यावेळेला ते करत असत, पण ते मला असं वाटतं दोन्ही गोष्टी जमणं कठीण होतं, त्याच्यामुळे त्यांनी ते बंद केलं. महाराष्ट्र टाइम्सने नंतर दुसरा कोणी व्यंगचित्रकार घेतला नाही. त्यांनी लक्ष्मणचीच वापरली. आर के लक्ष्मणच मग नंतर ट्रान्सलेट करायला सुरुवात केली. हा जो लहानपणापासून जो माझ्यावर झालेला व्यंगचित्रकलेचा जो संस्कार आहे, तो मग पुढे मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर जीजीला गेलो आणि मग तिथे रिअलिस्टिक ड्रॉइंग वरती जास्ती भर दिला. मी ऑइल पेंटिंग करावंच लागायचं आम्हाला तिथे. ऑइल पेंटिंग करायला लागायचं, स्टील ड्रॉइंग करायला लागायचं, इतर विविध पोर्ट्रेट्स करायला लागायची, ऍडव्हर्टायझिंगशी संबंधित अनेक गोष्टी करायला लागायच्या. त्या काळामध्ये मी रवी परांजपे यांच्याकडे मी ड्रॉइंगसाठी जात असे, स्केचिंगसाठी शिकायला जात असे त्यांच्याकडे. आणि त्याच वेळेला मी मार्मिकलाही व्यंगचित्र मार्मिकला मी माझ्या नावाने करत नव्हतो. बाळासाहेब स्केचिंग करत असत, मला सांगायचे इंकिंग करून दाखव, किंवा मला सांगायचे स्केचिंग कर, मग ते सुगा सांगायचे काय करायचं काय नाही. सो मध्ये एक फेज अशी आली, एक वेळ अशी आली की मला असं वाटायला लागलं की रवी परांजपे व्यंगचित्र करतात आणि त्यांची एक स्वतःची स्टाईल होती, त्यांचा एक भाग होता. सो मी रवी काकांना सांगितलं, म्हटलं आता मला काय होत नाही. पण मी कॉलेजमध्ये असताना स्केचिंग खूप केलं. आमचं सतत असं पॅड आमच्या बरोबर असायचं, जिथं बसू तिथे जे समोर दिसेल ते काढायचं, काहीही येऊ दे समोर. रेल्वेच्या डब्यात बसलं तर रेल्वेतल्या डब्यातले प्रवासी काढायचे, बसमध्ये बसलं तर बसमध्ये समोर काय दिसतंय ते काढायचं, कॉलेजमध्ये आलो कुठेही कॅन्टीन मध्ये बसलो तर कॅन्टीन मध्ये समोर काय दिसतंय हे सतत. आणि त्याच्यामुळे काय झालं, याचा मला फायदा, याचा मला उपयोग हा व्यंगचित्र काढताना पुढे झाला. आणि मला हे मला बाळासाहेबांनी, माझ्या वडिलांनी, पुन्हा पण मी तुम्हाला सांगेन, पण बाळासाहेबांनी मला ज्या गोष्टी सुरुवातीपासून सांगितल्या की अशी गोष्टच असता कामा नाही की तुला सुचली आणि तुला काढता नाही. वाटतं की एखादा व्यंगचित्रकार त्याला उत्तम कल्पना सुचत असेल पण तो स्केच मध्ये कमी असेल तर ते अपूर्ण आहे म्हणून. अर्थातच. म्हणजे कसं आहे, आता उदाहरणार्थ बघायला गेलो तर आपण मराठीतले आपण व्यंगचित्रकार बरोबर, बाळासाहेब, माझे वडील, बाजूला काढा, असे असंख्य आहेत. मला आवडणाऱ्या व्यंगचित्रकारांमध्ये शिद फडणीस, फॅन्टॅस्टिक, म्हणजे सिम्प्लिफाईड आणि स्केचिंग मध्ये गोडवा आहे अप्रतिम.
त्यांच्या मला स्केचिंग मध्ये नेहमी मला त्यांच्या ड्रॉइंग मध्ये मला नेहमी दलालांची आठवण येते. दीनानाथ दलालांची आठवण येते. दलालांनी पण व्यंगचित्र केलं. हो. तर आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वसंत सरवटेंकडे मी कॅरिकेचरिस्ट म्हणून, वादच नाही, मोठेच आहेत ते आर्टिस्ट म्हणून, तर काय मी माझी त्यांच्याबद्दल बोलायची लागेल आहे की नाही, पण त्यांचा फॉर्म जो जास्ती जातो तो इलस्ट्रेशन कडे जास्ती जातो. इलस्ट्रेटर ते जास्ती व्यंगचित्र आणि हा जो भाग आहे तो मला असं वाटतं की जो फॉर दॅट मॅटर आजच्या याच्यातलं बघायला गेलं तर विकास सबनीस स्केचिंग खूप चांगलं आहे. नाही, विकास सबनीसांचं तर ड्रॉइंग वगैरे आहे चांगलं, सगळ्या गोष्टी चांगल्या. मला त्यांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते ना विकास सबनीसांची, की ते व्यंगचित्रकला या विषयावर जगतात. ते कुठे नोकरी करून व्यंगचित्रकला करतायत असं आज मला नाही वाटत आज असतीलही, मला कधी कल्पना नाही, परंतु मला माहिती असल्यापैकी विकास सबनीस हा माणूस व्यंगचित्रकला सोडून दुसरं काही, फार कमी लोक आहेत की फक्त व्यंगचित्र काढून जगतात. तर असे अनेक लोक आहेत. पण काय मी अगदी खरं सांगायचं तर मी लता मंगेशकर आणि आशा भोसलेंना ऐकल्यामुळे ना बाकीचं आता काही ऐकावं असं वाटत नाही. तसं माझं झालंय की मी जे बाळासाहेबांना पाहिलंय, माझ्या वडिलांना पाहिलंय, मी डेव्हिड लो बघत आलो किंवा पाहत आलो, म्हणजे मी त्यांचे कार्टून्स किंवा हे जे मी जे पाहत आलो त्याच्यानंतर काही तसं फारसं पाहावं असं वाटत नाही. मला सांगा, तुम्ही डेव्हिड लो यांचा उल्लेख केला, लहानपणी त्यांचं तुम्ही पाहिलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कोणकोणत्या व्यंगचित्रकारांचा प्रभाव तुमच्यावर पडला? माझं खरं तर मत, माझ्यावरती प्रभाव पडला तो बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी मला डेव्हिड लो दाखवले. मला काय डेव्हिड लो माहित नव्हते. माझ्या वडिलांकडे असलेली पुस्तकं बाळासाहेबांनी दाखवली. मला असं वाटतं की तो प्रभाव मला ज्यावरती असलेला सर्वात जास्ती मोठा प्रभाव आहे. बाळासाहेबांनी मला आर.के. लक्ष्मण यांच्याबद्दल मला त्यांनी एकदा फार छान सांगितलं होतं की मला ते सांगत होते की लक्ष्मणचं एक कार्टून मला ते एक्सप्लेन करत होते. मला बघ, कॉम्पोजिशन कसं आहे, पर्स्पेक्टिव्ह कसं आहे, ड्रॉइंग कसं आहे आणि कॅरेक्टर कसं काय केलं वगैरे. आता हा स्ट्रोक तू नको मला जाऊ, हा लक्ष्मणचा स्ट्रोक आहे, तो चुकीचा आहे परंतु तो आत्ता बरोबर वाटतोय, बरोबर आहे, कारण तो लक्ष्मणचा आहे, बरोबर. अशा करून ते मला त्या गोष्टी सांगायचे. आणि त्यातल्या त्यांनी फार सुंदर वाक्य जे मला कायमस्वरूपी लक्षात राहिलं. आणि ते फक्त व्यंगचित्राच्या बाबतीतच नाही, मी इतरही माझ्या आयुष्यामध्ये वागत असताना, वापरत असताना मी अनेकांनाही हे उदाहरण देतो. आणि त्यांनी मला एक फार छान वाक्य, त्यांनी मला सांगितलं की ह्यातला इफेक्ट घे, ह्यातले डिफेक्ट घेऊ नकोस. जे चांगलं आहे ते तुम्हाला खेचता आलं पाहिजे, ते तुम्हाला तुमच्यात ते झिरपायला पाहिजे ती गोष्ट आतमध्ये. पण असे कोण कोण तुम्ही बघितलेत? म्हणजे तुम्ही परदेशात अनेक वेळा जाता, कोण कोण व्यंगचित्रकार माझ्यावरती प्रभाव असलेला म्हणजे वॉल्ट डिस्नी. त्याच्यानंतर माझ्यावरती प्रभाव असला म्हणजे मॉल ड्रकर हे मॅड मध्ये करायचे. त्याच्यानंतर एक जॅक डॅव्हिस म्हणून होते, ते एक त्यांचा अप्रतिम, म्हणजे त्यांचा एक प्रभाव माझ्यावरती होता. आता हे विकी किंवा स्ट्र्यूब वगैरे हे मला बाळासाहेबांनी दाखवलेले व्यंगचित्रकार, हे जे साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्यांनी व्यंगचित्र केली, अर्थात डेव्हिड लो पण तेव्हाचेच आले. पण नंतरच्या याच्यामध्ये मला असं वाटतं मॉड ड्रकर आणि जॅक डॅव्हिस पेंटिंग प्लस व्यंगचित्र असा एक प्रभाव मला यावरती टाकणारा माणूस म्हणजे नॉर्मन रॉकवेल. ते मला असं वाटतं सॅटर्डे इव्हनिंग पोस्ट त्यांचं फ्रंट पेज ते करायचं. त्याच्यात एक अप्रतिम पेंटिंग आहे, लाईक आपला राजाबाई टॉवर किंवा बिग बॅन टॉवर किंवा अशा प्रकारचा एक टॉवर आहे. तर तो त्या शहरामधला सगळ्यात महत्वाचा टॉवर ना, की लोक सकाळी जाताना त्या टॉवरकडे पाहायचं आणि घड्याळ लावायचं. या घड्याळाची दुरुस्ती चालू आहे, एक माणूस बसलाय आणि तो आपलं घड्याळ बघून तो गाठा लावतोय. म्हणजे फायनली त्या माणसाचं टायमिंग बघूनच सगळं चाललंय. बरोबर आहे. घड्याळ लावणारा एक माणूस असतोच ना, बरोबर. ते काय स्वतःहून थोडी चालतोय.
तर अशा प्रकारच्या त्या त्यांच्या कल्पना आणि त्या पेंटिंग मध्ये करायच्या, ऑइल पेंटिंग मध्ये करायच्या. ही काही सोपी गोष्ट नाही. तो जो काही पेंटिंग तर मी तुम्हाला त्यांची दाखवेन ना, विश्वास बसत नाही. ही पेंटिंग आहे, तुम्हाला असं वाटेल हा फोटोग्राफ आहे. म्हणजे एक माझ्याकडे त्यांचं पेंटिंग आहे, ते डायनिंग टेबलवरती एक फॅमिली बसली जेवायला. त्या डायनिंग टेबलवरती ठेवलेल्या प्रत्येक जी गोष्ट आहे, त्याची डिश आहे, त्याचे ते बाउल्स आहेत, त्याचे सगळ्या गोष्टी, त्याच्यावरची काचेवरची रिफ्लेक्शन्स, म्हणजे एक फोटो काढल्यावर जी येईल ना, ते त्यांच्या पेंटिंग मध्ये. ह्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा अनेक लोकांचे तुमच्यावरती परदेशात जाता तेव्हा अशा प्रकारची प्रदर्शनं किंवा पुस्तकांची दुकानं जिथे हो. कार्टूनची पुस्तकं मिळतात, तुम्ही आवर्जून जाता. मी एकदा एका कार्टूनच्या पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो. मला इतकं भरून आलं ना. त्या दुकानात गेलो, मी त्यांना बघितली, मी काही कार्टूनची पुस्तकं होती, मी घेत होतो. तर सुरुवातीला एकूणच भारतीय थोबाड पाहिल्यावरती त्यांच्या असं फारसं लक्ष येत नाही की हे खरेदी करतील. त्याच्यामुळे तो लक्ष दुर्लक्ष याच्यामधल्या कुठेतरी वाटेवरती होता तो. आणि मग थोड्याने मी पुस्तकं काढली, परत पुस्तकं काढून मी अशी ठेवली, तरी त्याचा विश्वास बसेना की हा हे घेणार आहे का नाही घेणार आहे. मी जेव्हा त्याला पॅक करायला सांगितलं, ते पॅक करायला सांगितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्यात एक ऊर्जा आली. आणि तो तिथे एक्झिबिशन चालू होता. म्हणजे दुकान म्हणण्यापेक्षा ते दुकानात सुरुवातीला काही पुस्तकं ठेवली होती, बाकी तिकडे पेंटिंग्स लागली होती काही अशी. आणि तो पळत आतमध्ये गेला, बेसमेंटमध्ये गेला आणि अजून मला काही पुस्तकं आणून दिली, मला काही काही गोष्टी आणून दिल्या. तो माणूस वयवर्ष साधारणपणे 65-65चा असेल, पण त्यांनी पॉलिटिकल कार्टून्स याच्यामध्ये पीएचडी केली होती त्या दुकानदाराने, आणि तो ते रन करत होता. हे जे पॅशन आहे ना, ते जे तुम्हाला युरोपात बघायला मिळतं, खास करून युरोपात. कारण ज्या गोष्टी त्यांनी ज्या जतन केलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या प्रकारची आत्मीयता, म्हणजे असं नाही की आपल्याकडे मिळत नाही. आता आपल्याकडे जसं आलुरकर होते नाही का पुण्याचे, हो, म्हणजे तिकडे गेल्यावर तुम्हाला असं वाटायचं की ह्याला आत्मीयता आहे या माणसाला. ते स्वतः एक काही गोष्टी सांगणं, संगीताबद्दल नवीन ह्या गोष्टी आल्यात, हे जरा ऐका, ह्या गोष्टी आल्यात. तर तसे आपल्याकडे आहेत असे काही लोक, परंतु मला हे खूप मोठ्या प्रमाणावरती तिकडे जाणवतं. आणि ती आपली गोष्ट ही जगापर्यंत कशी जाईल, लोकांपर्यंत कशी जाईल, आणि त्या सर्व गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करून ठेवणं, ह्याच्यात ते. पण हे आपल्याकडे का आढळत नाही? म्हणजे एवढे व्यंगचित्रकार मराठीत झाले, भारतामध्ये सुद्धा बघा, अबू अब्राहम पासून आर.के. लक्ष्मण आणि बाळासाहेब. मला असं वाटतं आपल्या प्रशांत कुलकर्णींनी चांगलं पुस्तक केलं त्याच्यावर. एक पुस्तक केलं, पण असं मोठं डॉक्युमेंटेशन किंवा म्युझियम असं काही भारतामध्ये नाही. हे आपल्यामध्ये कमीच आहे का? म्हणजे कमी आहे म्हणण्यापेक्षा मी खरं तुम्हाला सांगू का, विश्वास नेरुरकर वगैरे, आता यांनी जे काही डॉक्युमेंटेशन करून ठेवलं, आज आशाताईंचं नाव गिनीज बुकात गेलं. अशी आहेत मंडळी, नाही अशातला भाग नाही. मग मी ज्यावेळेला बाळासाहेबांवरती पुस्तक केलं, त्यावेळेला माझ्या वडिलांनी जे जुने काढून ठेवलेले, जे त्यांनी स्वतःच्या कॅमेऱ्याने काढून ठेवलेले फोटो होते, ते मला मिळाले नसते तर मी ते पुस्तकच काढू शकलो नसतो. याचं कारण कसं आहे की शिवसेना निर्माण झाल्यानंतरचे फोटो हे अनेकांकडे आहेत, त्याच्या अगोदरचे फोटो कोणाकडेच नव्हते. सो असं नाही की डॉक्युमेंटेशन करणारे लोक आहेत त्याच्या, परंतु त्यांना देखील समाजामध्ये ज्या प्रकाराने उचलून धरायला पाहिजे, त्यांना प्रतिष्ठा मिळायला पाहिजे, तशी त्यांना मिळत नाही. त्याच्यामुळे मग ते म्हणतात मरू देत, आपल्याला काय करायचंय. पण मला सांगा, तुम्हाला स्वतःला, तुम्ही आता राजकीय नेते आहात, राजकीय पक्ष चालवतात, पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून जगायला आवडलं असतं का? मला राजकीय व्यंगचित्रकार याच्यापेक्षा माझा कल मी तुम्हाला सांगतो. मला कॉलेजमध्ये असताना, मला नंतरही, मला अनेकदा आता तुम्ही म्हणाल की अमेरिका का, पण आता तिकडे आहे ते त्याला तुम्ही नाकारू शकत नाही, कळलं का. अॅनिमेशनचं एक कल्चर आहे जे जगभर आहे ना, ते आपल्याकडे आता रुजतंय. आजही आपल्याकडे अॅनिमेशन फिल्म लागली तर आई वडील मुलाला घेऊन जातात, कारण मुलगा हट्ट करतो म्हणून. आई वडील हट्ट नाही करत, मुलगा हट्ट करतो म्हणून घेऊन जातात. आणि सांगताना बाहेर सांगतात काय, अरे काय नाही रे, हा बोलला म्हणून मी त्याला कार्टून फिल्म दाखवायला घेऊन गेलो. तर कार्टून फिल्म काय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यातला. कार्टून म्हणजे च्युइंगम, आणि मग पॉलिटिकल कार्टून्स, तुमच्या कॉमिक स्ट्रिप्स, कॉमिक्स, ॲनिमेशन किंवा हे त्याचे ब्रँड आहेत वेगवेगळे. म्हणजे जसं आपण चिकलेट खातो, रिग्लीस खातो किंवा इतर वेगवेगळे खातो नाही का. आता वेफर्स,
बरोबर आहे. वेफर हा एक भाग झाला, म्हणजे तो कार्टून. वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे वेफर येतात. आता हा तसा भाग आहे. कार्टून ही एक मूळ गोष्ट, मूळ प्रक्रिया, आणि त्या मूळ प्रक्रियेचे हे सगळे त्याच्या फांद्या आहेत. आणि ती गोष्ट आपण समजून घेणं, एक अॅनिमेशन फिल्म करायला किती कष्ट पडतात, किती त्रास असतो, हा तो बघताना नाही कळत लोकांना. तुम्हाला अॅनिमेटर व्हायला आवडलं? 100%. अमेरिकेत जाऊन अॅनिमेटर व्हायला आवडलं? 100%. पूर्ण वेळ करायला आवडलं? पूर्ण वेळ. पण ह्या व्यापामुळे तुम्ही करत नाही. आता कुठून करणार? आता शक्यच नाही. पण तुम्ही उल्लेख केला आमचाच कधीतरी कार्टून. अॅनिमेशन फिल्मचा जितकं प्रेम तुमचं कार्टून्सवर आहे, व्यंगचित्रांवर आहे, तितक्याच तुम्ही प्रचंड संख्येने अॅनिमेशन फिल्म बघता. हा काय इम्पॅक्ट आहे? म्हणजे वॉल्ट डिस्नेच्या कार्टूनचा प्रभाव तुमच्यावर लहानपणी होता, मोठेपणी त्याच्या फिल्म्स तुम्ही बघितल्या, तुम्ही त्या वॉल्ट डिस्नेच्या त्या सगळ्या त्याची जी पण मी तुम्हाला ते मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की क्रिएशन, कोणतंही क्रिएशन हे मला त्याच्याबद्दल कुतूहल आहे, प्रचंड आकर्षण आहे मला त्याचं, की नवीन काहीतरी क्रिएट होणं. म्हणजे स्टीव्ह जॉब्स का मोठा हो? म्हणजे त्याने जे उभं केलं, बरोबर आहे, त्याने जो ऍपल जो उभा केला, मग ते आयपॅड असेल, आयपॉड असेल, जी काय असेल ते, पण त्यालाच एक वेल डिझाईनची गोष्ट आहे, ती इतरांना का नाही सुचली हो? आज बघा, पिक्सार सारखी कंपनी त्या माणसाने फॉर्म केली, जी आज वॉल्ट डिझनी बरोबर पिक्सार, म्हणजे आज किती फिल्म्स त्यांच्या, टॉय स्टोरीज आले, इन्क्रेडिबल आले, किंवा बग्स लाईफ आले, अशा अनेक फिल्म्स आहेत त्यांच्या. की एक माणूस अॅनिमेशन मध्ये ही गोष्ट करतो, एक माणूस कम्प्युटरच्या जगामध्ये, लोक रांगा लावून कम्प्युटर घेतात, किंवा लोक रांगा लावून रात्री झोपून, म्हणजे आपल्याकडे रस्त्यावरती झोपून ते आयपॅडची वाट पाहतात, आयफोनची वाट पाहतात. हे विलक्षण आहे. आज वॉल्ट डिझनी कंपनीमध्ये सर्वात मोठा शेअर होल्डर हा स्टीव्ह जॉब्स आहे. अख्ख्या कंपनीमधला 7% 7% शेअर होल्डिंग हे स्टीव्ह जॉब्सकडे आहे. आता ते नाही आहेत बिचारे, पण आता त्यांचं काय फॅमिलीकडे असं. पण त्यांनी आता केलेला पिक्चर अॅनिमेशन, मी जी डिझनीची बघत आलो आतापर्यंत अॅनिमेशन्स, ती एक 2D फॉर्म मधली होती. पण ती 2D फॉर्म मध्ये देखील त्यांनी त्यावेळेला 40-45 वगैरे या काळामध्ये त्यांनी त्या 2Dच्या फॉर्मला त्यांनी 3Dचा इफेक्ट दिलाय. तो 3Dचा इफेक्ट देण्यासाठी त्यावेळेला त्यांनी एक कॅमेरा काढला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेयर्सला वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत, आणि ज्याच्यामधनं आपल्याला दिसतं की एक आउट ऑफ फोकस मध्ये झाड गेलं, आपल्याला एक फोकस होतं वगैरे. हे त्या काळात केलं त्यांनी. म्हणजे आज आपण इथे अनेकदा गोष्टी कॉम्प्युटरवरती बघतो, ते त्या काळात त्यांनी माणसांनी करून ठेवलेली गोष्ट आहे. म्हणजे ते काय एकटे वॉल्ट डिझनी असतील अशाला भागणे, त्यांच्याबरोबर असंख्य लोक होते, खूप लोक होते. पण इतके क्रिएटिव्ह लोक एकत्र येणं, मला असं वाटतं की तो क्षण पण फार महत्वाचा आहे. ती जागाही खूप महत्वाची आहे, ती वास्तूही खूप महत्वाची आहे. तुम्ही तिथे भेट घेतली मला वाटतं. डिझनी वर्ल्डला गेलोय, डिझनी लँडला गेलोय, स्टुडिओत नाही गेलो. पण माझ्याकडे एक फिल्म आहे, वॉल्ट डिझनी स्टुडिओवरची फिल्म आहे, की स्टेप्स कशा आहेत त्याच्या, ड्रॉइंग काय असतं, मग कलरिंग कसं होतं, कलर्स कसे तयार होतात, फ्रेम्स कशा हलतात, काय काय, अशी अख्खी एक फिल्म त्यांनी त्याच्यावरती बनवलेली आहे. या माझ्याकडे अॅनिमेशनची प्रोसेस काय. आता मी तुम्हाला सांगतो, आता अनेक कंपन्या त्याच्यामध्ये आहेत. जुन्या मला असं वाटतं डिझनी बरोबरच्या कंपन्या, वॉर्नर ब्रदर्स असेल, वॉर्नर ब्रदर्स हे खूप वर्ष काम करतात. मार्वल कॉमिक्स वगैरे वगैरे सगळं ह्यांचं वॉल्ट डिझनी, आपलं वॉर्नर ब्रदर्सचं. आज स्टीव्हन स्पिलबर्गची आज ड्रीमवर्क्स आले, सोनी, मला असं वाटतं सोनी फिल्म्सच्या, सोनी पिक्चर्सच्या पण अॅनिमेशन फिल्म्स येत आहेत. अनेक लोकांच्या अॅनिमेशन, आणि प्रत्येकाची एक वेगवेगळी गंमत आहे. आजही अनेकांना असं वाटतं की कॉम्प्युटरवरतीच अॅनिमेशन आता सगळं होतं. कॉम्प्युटर नाही, कॉम्प्युटर हे टूल आहे, ते एक साधन आहे. तुम्हाला ड्रॉइंग हे करावंच लागतं, ते हातानेच करावं लागतं. करावंच लागतं. तुम्ही फॉर्म कसा क्रिएट करणार? म्हणजे तुम्ही जर त्यांची अॅनिमेशन करायची पद्धत बघितली तर त्या कॅरेक्टरचा पहिला मोल्ड काढतात. ते पहिला छोटे मोल्ड्स काढतात, आणि ते मोल्ड काढून ते जेव्हा फिरवतात, कारण पुढच्या अँगलला जातं, बरोबर आहे, ते मोल्ड काढल्यावरती त्याचं तो मोल्ड पाहून ती त्या प्रकारचे ड्रॉइंग्स करणं, आणि त्याच्यानंतर तुम्ही ती, आता ते पूर्वीचं इतकं ते फ्लिकर बिकर वगैरे वगैरे ते आता सगळे कॉम्प्युटरवरती आल्या गोष्टी. पण ड्रॉइंग तर लागतंच ना, तुम्हाला काय करायचंय,
कॉम्प्युटर नाही सांगू शकत तुम्हाला. तुमची क्रिएटिव्हिटी पहिली पेपरवरतीच येते. तुमची बॅकग्राऊंड तुम्हाला ज्या करायच्या आहेत त्या बॅकग्राऊंड तुम्हाला पहिल्यांदा क्रेऑनने किंवा कशाने तरी तुम्हाला पहिल्यांदा पेपरवरतीच मांडायला लागतात. सो अनेकांना असं वाटतं अॅनिमेशन म्हणजे काहीतरी ते फक्त कम्प्युटरवरतीच या गोष्टी होतात, परंतु ज्या ओरिजिनल ज्या अॅनिमेशन फिल्म्स आहेत त्याचं तुम्ही कुठेही बघा, त्यांच्याकडे ड्रॉइंग असल्याशिवाय ह्या फिल्म झालेल्या नाही. तर मला एक खूप आवडणारी फिल्म म्हणजे प्रिन्स ऑफ इजिप्त नावाची फिल्म आली, स्टीवन स्पिलबर्गची, ड्रीमवर्क्सने काढलेली. म्हणजे ती 10 कमांडमेंट्स जो पिक्चर आला होता त्या 10 कमांडमेंट्स वरती केलेली ती फिल्म आहे. 10 कमांडमेंट्स मध्ये तो त्या काळात आलेला होता, त्यांनी तो समुद्र फाटतो बिटतो वगैरे सगळं दाखवलं होतं, तो त्याला विलक्षण होतं. पण या अॅनिमेशनच्या युगामध्ये आताच्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारचं तो समुद्र फाटलेला जी गोष्ट दाखवली, त्याचा साऊंड, त्याचं एडिटिंग, त्याचं प्रत्येक फ्रेम, प्रत्येक त्याचं मी तो सीन इतक्या वेळा बघितलेला आहे की त्याचं ते पाणी जाणं, वरती जाणं सगळं, त्याचा जो फोर्स, त्याचा जो साऊंड आहे, बॅकग्राऊंड स्कोर एक भाग झाला, पण त्याचा जो साऊंड आहे, तो साऊंड त्याच्यातनं तुम्हाला जो फील येतो की नाही साला खरंच समुद्र फाटलं. आणि ते आतून ज्याला ट्रॅव्हल करत असतात ते सगळे ज्यू लोक ज्याला ट्रॅव्हल करत असतात मॉझेस बरोबर, त्यावेळेला ते म्हणजे जे विजेचे जे फ्लॅश आहेत त्या फ्लॅश मधनं दिसणारा त्या पाण्याच्या आतून मासा जाताना दिसतो तुम्हाला, जो मासा, कारण शेवटी समुद्र फाटलाय, मासा थोडी काय झालं, तो मासा वेल आहे, त्याची एक शॅडो जाताना दोनदा दिसते तुम्हाला, दोनदा ती शॅडो दिसते जाताना. हे सुचणं की त्यावेळेला त्या मोठ्या, मला मी तर डीव्हीडी वरती पाहिला, तो आपल्याकडे लागलाच नव्हता, काय माहित नाही मला लागला होता की नाही, पण बहुधा नव्हता लागला. पण ती फिल्म मला ती 70 mm वरती, त्या मोठ्या स्क्रीनवरती बघायची इच्छा होती. काय दिसलं असेल, म्हणजे तो जेव्हा फिल्म आली असेल त्याला काय झालं असेल. आणि तोच भाग आहे की तो जो 2D अॅनिमेशनचा, 3D अॅनिमेशनचा हा ज्या प्रकारे ते आज खेळतायत आणि ते जे पुढे चाललेले आहेत, मला असं वाटतं की आता आपल्याकडे कुठे, आपल्याकडे राममोहन आहेत, राममोहन अनेक वर्ष आहेत आणि जेन्युअनली काम करतात. आपल्याकडे काम करणारे म्हणजे श्याम रामण्णा या कम्प्युटरमध्ये. आता श्याम मला असं वाटतं कुठेतरी थायलंडला तिकडे त्यांनी सुरू केलंय. पण आपल्याकडे लोकांनी प्रयत्न केले, कदाचित आपल्याकडे समज निर्माण व्हायच्या अगोदर राममोहन वगैरे यांनी काम त्याला सुरू केलेलं होतं. डिझनीची ज्यावेळेला लायन किंग फिल्म आली, मला असं वाटतं ती पहिली फिल्म आपल्या देशात ज्यांनी पैसे कमवले किंवा चालली, तर पैसे कमवले नाही मला माहित नाही, पण ती चालली. आणि तिथून मला असं वाटतं ती वेळ, त्या वेळेपासून अॅनिमेशनचं थोडंसं एक पर्व सुरू झालं म्हणायला हरकत नाही आपल्याकडे. पण अजूनही तो काही वर्गात तो विषय येतो. पण अॅनिमेशन, तुम्ही जर परदेशी जर गेलात, कुठेही गेलात, तुम्ही अमेरिकेला जा, युरोपला जा, तुम्ही जपानला जा, खाली ऑस्ट्रेलियात जा, कुठेही जा, अॅनिमेशन फिल्म लागली की तिथे फॅमिलीच्या फॅमिलीज बघायला जातात. कारण ती गोष्ट ते एन्जॉय करतात, कारण ते त्या प्रकारचा कल्चर, त्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती पहिल्यापासून असल्यामुळे त्यांना ती गोष्ट त्यांना समजते. ती गोष्ट आपल्याकडे अनेकांना समजत असेल, परंतु त्याच्यासाठी म्हणून असे कोणी जाताना मला फारसे काही दिसत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याला जे वर्ल्ड मार्केट आहे त्या गोष्टीला, आता एक टँगल नावाची एक वॉल्ट डिझनीची फिल्म येऊन गेली. माझ्याकडे त्याचं बजेट होतं, त्याचं काहीतरी $260 मिलियन बजेट होतं. $260 मिलियन म्हणजे 1000 कोटी रुपयाची फिल्म झाली. या सगळ्या अशाच, हे सगळे बिग बजेटवाले आहेत. आणि त्यांची अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी जाणवते या सगळ्या कला आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये, कला असेल किंवा कुठचंही क्षेत्र असेल, रिस्क नावाची जी गोष्ट घेतात, धोका जो काय पत्करतात तो कमाल, विलक्षण, म्हणजे त्यांना हातच जोडावे. ती जी ताकद आहे ना, ती ताकद विलक्षण आहे. आणि ती ताकद येते ती क्रिएटिव्ह. तुम्ही एवढं सगळं अॅनिमेशन बद्दल बोलताय, भारतातही आता अॅनिमेशन फिल्म्स होत आहेत आणि अॅनिमेशन इन्स्टिट्यूट तर गल्लोगल्ली उघडले आहेत. मुळात तुम्ही मुलांना सॉफ्टवेअर शिकवताय, तुम्ही अॅनिमेशन शिकवत नाही. अॅनिमेशन हा ड्रॉइंग पासून सुरू होतो विषय.
तुम्ही त्यांना काहीतरी ते माया वगैरे वगैरे हे जे काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही शिकवता, ज्या कोणालाही तुम्हाला घर बसल्या मिळू शकतात. त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट कशाला पाहिजे? तुम्ही अॅनिमेशन शिकवताना तर ड्रॉइंग शिकवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर जर गेलात, कुठच्या इन्स्टिट्यूटला, अॅनिमेशन इन्स्टिट्यूटमध्ये गेलात, तर तुम्हाला पहिल्यांदा घासून घेतात त्या ड्रॉइंगमध्ये. आणि कसं आहे, त्याच्यातून तुम्हाला जाहिराती नुसत्या करायच्या असतील वगैरे वगैरे हा भाग सोडून द्या, परंतु अॅनिमेशन ही जर कला, ही गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला ड्रॉइंग शिवाय पर्याय नाही. मगाशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर ह्या सगळ्या गोष्टी हे टूल्स आहेत. मुळात चित्रकला पाहिजे. मुळात ती गोष्ट पाहिजे ना तुम्हाला. तुमचा तो क्रिएटिव्ह फॉर्म येणार कसा? तुम्ही ती गोष्ट क्रिएट कशी करणार? तुम्हाला ती दिसणार कशी? तुम्ही कोणत्याही जर समजा फिल्म्स बघितल्यात, आज अनेक अशा आपल्याकडच्या पण संस्था आहेत ज्या उत्तम काम करतायत, इन्स्टिट्यूट्स आहेत. मला फक्त एवढंच मुलांना सांगायचंय, जी मुलं, ज्या मुली, जे तरुण तरुणी जात आहेत इन्स्टिट्यूटमध्ये, त्यांना विचारणं गरजेचं आहे की तुम्ही आम्हाला काय शिकवताय? तुम्ही आम्हाला सॉफ्टवेअर शिकवताय तर आम्ही घर बसल्या करतो. तुम्ही आम्हाला ड्रॉइंग शिकवणार आहात का? तुम्ही अॅनिमेशन ही गोष्ट काय शिकवणार आहात का? कारण बिचारे कसं आहे, ते तिथे त्या इन्स्टिट्यूटमध्ये पैसे टाकतील, सगळं करतील, बाहेर पडल्यानंतर त्याला तशी किंमत नाहीच आहे ना. सो तुमचं त्यांचं ड्रॉइंग हे पॉवरफुल होणं गरजेचं आहे. चित्रकलेवर काम करणं म्हणजे ज्याला अॅनिमेशन कलेकडे जायचंय, मला असं वाटतं त्यांनी ड्रॉइंग या गोष्टीकडे वळणं आवश्यक आहे. की आता बाकी काही जमतच नाही, चला अॅनिमेशन करू, असं होऊन त्यामध्ये त्या मुलाचा, त्या तरुणाचाही काही फायदा नाही, त्या तरुणीचाही काही फायदा नाही, त्यांनाही त्याचा उपयोग नाही. आणि त्याच्यात जर समजा एखादा जो ओरिजिनल क्रिएटिव्ह असेलच, त्याला काय तो कुठेही कसाही पुढे जाऊ शकतो. तुमचं हे बोलणं ऐकताना आणि एकूणच अॅनिमेशन फिल्म बद्दल जे तुम्ही बोलताय, असं वाटतं की तुम्ही प्रत्येक सिनेमा हा दिग्दर्शकाच्या नजरेतून बघताय. राज ठाकरे कधीतरी आम्हाला दिग्दर्शक म्हणून दिसणार आहेत का? तुम्ही मागे एक फिल्म बनवणार होता, तशा बातम्याही आल्या होत्या. काय असं काय आहे का तुमचं? माझं ते एक पॅशन आहे. फिल्म हे माझं पॅशन आहेच. मी रोज जवळपास 1-2 चित्रपट पाहतोच, एक तर डोकं शांत करायला. रोज तुम्ही सिनेमा पाहता? रोज. जुने असतील, नवीन असतील, काय जे असेल ते मी एक फिल्म, जर उत्तम फिल्म ज्या आहेत, मी एक फिल्म साधारणपणे 100 वेळा पाहिलेल्या आहेत. बऱ्याचदा त्या फिल्म्स तुम्हाला अनेक गोष्टी शिकवत असतात, तुम्हाला सांगत असतात. त्या सांगत असतात तुम्हाला एडिटिंग पासून, तुम्हाला लाईट सोर्स पासून तुम्हाला सगळ्या गोष्टी ते शिकवत असतात. किती मिनिमम डायलॉग्स मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गोष्ट सांगायची आहे, किंवा तो तुम्ही जर बघितलं, मी हे जास्ती करून ऑब्झर्व करत असतो आणि जेवढं आपल्याला शिकता येईल तेवढं मी शिकत असतो. डिरेक्टर म्हणून मला आता मी एक पक्षर डिरेक्ट करतोय ना, त्याच्यामुळे वेळही नाही. त्याच्यामुळे तिथे तसं जायला मला तसा वेळ नाहीये. पण माझ्या खूप आवडीचा सब्जेक्ट आहे. हे सगळे विषय जे आहेत, कुठचाही कलेसंदर्भातला विषय, मग तो ऑइल पेंटिंग पासून, मला या सगळ्या गोष्टींबद्दल असलेलं कुतूहल, आकर्षण, मला असं वाटतं की माझे पाय जमिनीवर ठेवतो, माझा मेंदू ताळ्यावरती आणतो. हे सगळं पाहिल्यावरती तुम्हालाच कळतं की अजून तुला खूप करायचंय, एवढ्यात काही वाद जाऊ नकोस. ह्या सगळ्या ज्या जगभरातल्या कला आहेत, ह्या तुम्हाला जमिनीवरती आणतात आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देतात आणि तुम्हाला नवीन काही शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. त्याच्यातनं मी या गोष्टीकडे तसा पाहतो. मुलाखतीच्या शेवटी मी तुम्हाला थँक्यू औपचारिक म्हणत नाही, पण एवढं सांगतो, तुमचा एक वेगळा पैलू आज महाराष्ट्राला बघायला मिळाला. धन्यवाद.